नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये। आजच्या या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत, माहिती घेणार आहोत ती राशी चक्रातल्या 6व्या म्हणजे बुध ग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या कन्या राशीच्या जुलै 2025 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची। अर्थात हे राशी भविष्य नेहमीप्रमाणे आपल्या चंद्र राशीनुसार आपण जाणून घेणार आहोत। तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ही आपल्या वैयक्तिक कुंडलीमधील असलेल्या ग्रहस्थिती, परिस्थिती, दशा, महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळेल। हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे। असं असलं तरी महत्त्वाचे मिळणारे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चित आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचं परिपूर्ण असं नियोजन। अगदी ते ढोबळ असलं तरी एक लक्ष ठेवू शकता नियोजन करून। व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे, अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमण स्थिती परिस्थितीनुसार। व शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत, तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा। मंडळी, महत्त्वाच्या व्हिडिओची लिंक आम्ही नेहमी प्रत्येक व्हिडिओच्या खाली देत असतो, अवश्य ते व्हिडिओ सुद्धा पहा, आपल्या माहितीसाठी ते फार महत्त्वपूर्ण असू शकतं। चला तर मग जाणून घेऊया हा जुलै 2025 महिन्यात आपल्या कन्या राशीसाठी कसे असणार आहेत ग्रहयोग आणि त्याचे शुभाशुभ परिणाम। या जुलै महिन्याचा विचार करता आपल्या राशीचा स्वामी ग्रह बुध, हा बुध ग्रह संपूर्ण महिन्यासाठी कुंडलीच्या लाभस्थानातून म्हणजेच कुंडलीच्या 11व्या घरातून गोचर भ्रमण करत राहणार आहे, ज्यामुळे याआधी केलेल्या कामाचे लाभ या महिन्यात बऱ्यापैकी हाताला लागतील। काही जुन्या गुंतवणुकीतून सुद्धा लाभ या महिन्यात मिळताना दिसतील। त्यामुळे या महिन्यात सर्वप्रथम तर आपल्या जुन्या गुंतवणुकीकडे एकदा अवश्य डोकावून पहा व ज्या ठिकाणी चांगला प्रॉफिट मिळत असेल, प्रॉफिट बुकिंग करता येत असेल तर तो अवश्य बुकिंग करून घ्या। हे लाभ पदरात पाडायला बिलकुल विसरू नका, प्रॉफिट बुकिंग करणे। तसेच जुने अडकलेले काही पैशाचे व्यवहार असतील, आर्थिक व्यवहार असतील तर ती पूर्ण करण्याची संधी सुद्धा या महिन्यात मिळेल, त्या दृष्टीने अवश्य आपली पावलं मात्र उचला। जुनी उधारी उसनवारी यांच्या वसुलीसाठी प्रयत्न वाढवा, बऱ्यापैकी लाभ पदरात पडेल। रवी ग्रह सुद्धा महिन्याच्या पहिल्या 15वड्यात कर्मस्थानात व दुसऱ्या 15वड्यात लाभस्थानात म्हणजे 10व्या आणि 11व्या घरातून गोचर भ्रमण करत राहणार आहे। अशा वेळी अडकलेली सरकारी काही कामकाज असतील, सरकारी कागदपत्रांची असतील, यांच्या पूर्ततेकडे या काळात लक्ष दिलं तर फायदा होईल। थोडी धावपळ मात्र दगदग वाढेल, परंतु कामं होतील, तेव्हा अवश्य त्या दृष्टीने हा महिना नियोजन करून चाला। या महिन्यातील आपल्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह शुक्र, हा ग्रह यावेळी चांगला 26 जुलैपर्यंत भाग्यस्थानातूनच गोचर भ्रमण करत असल्यामुळे आर्थिक ओढाताण कमी होईल। आर्थिक लाभाचा चांगला अनुभव या महिन्यात आपण निश्चित घेऊ शकाल। याचा लाभ व्यावसायिक, नोकरदार, गुंतवणूकदार या सगळ्याच मंडळींना आर्थिक बाबतीमध्ये चांगला परतावा, रिटर्न्स मिळण्यासाठी मिळेल। अशा वेळेला आपल्या कामावर, कार्यावर जेवढं होईल तेवढं अधिक प्रमाणात लक्ष द्या, आपला आळस दूर ठेवा, योग्य मार्गदर्शन, योग्य नियोजन करून या कुठल्याही कामामध्ये आपण असाल तर तत्परतेने निर्णय घ्या। मात्र असं असलं तरी मंगळ ग्रह राशीच्या 12व्या घरात राहणार आहे 28 जुलैपर्यंत, त्यामुळे कार्यामध्ये तत्परता ठेवा, परंतु घाई गर्दी, घिसडघाई करू नका, उतावळेपणा करू नका, हे मात्र अवश्य लक्षात ठेवा। म्हणजे हा बॅलन्स आपल्याला ठेवायचा आहे। तसेच वाहन, विद्युत उपकरणं, धारदार वस्तू, अग्नी, फायर यापासून थोडी सावधानता ठेवा। कोणतीही नजर चूक, हलगर्जीपणा आपल्या अंगाशी येऊन नुकसान होऊ शकतं, तेव्हा सावध राहा, काळजी घ्या। तसेच कोणत्याही भूलथापांना बळी पडून गुंतवणूक करू नका, नाहीतर त्याच्यामध्येही नुकसान होईल। थोडक्यात कमाईसाठी शॉर्टकट मार्गाचा अवलंब करू नका। जी मंडळी इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिसिटी, मशिनरी या संदर्भात इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांनी आपल्या कामकाजाच्या वाढीकडे लक्ष द्यायला हरकत नाही, कारण ते वाढायला मदत मिळेल। राशी बदल होऊन 6व्या घरामध्ये आलेला राहू आणि 12व्या घरामध्ये आलेला केतू हा आध्यात्मिक प्रगतीसाठी, गुप्त शत्रूंच्या कारवाईला नामोहरम करण्यासाठी अनुकूल अशी वातावरण निर्मिती करेल। तसेच पुढील 1.5 वर्षासाठी हे बदललेले जे राहू केतू आहेत त्यांचे काय असणारे शुभाशुभ परिणाम, काय घ्यायची आहे काळजी, याचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित केलेले आहेत। त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या खाली देत आहोत, अवश्य ते व्हिडिओ पहा, कारण 1.5 वर्षाचा कालखंड आहे। या महिन्यामध्ये गुरु, रवी, शुक्र आणि बुध ग्रहांचं होणारं गोचर भ्रमण
नोकरदार मंडळींना नोकरीच्या ठिकाणी सर्वच बाबतीमध्ये शुभफळं मिळवून देण्यासाठी अनुकूल राहील। तेव्हा नोकरदार मंडळींनी आपल्या कार्याशी संबंधित, नोकरीशी संबंधित योग्य ते निर्णय अवश्य घेऊ शकतात। जसे की चांगल्या पगाराच्या संधीसाठी नोकरीत बदल करणं, नोकरीतील प्रमोशनसाठी काही नवीन शिकणं, नोकरीत नवीन जबाबदारी घेणं, काही इंटरनल परीक्षा असतील कामाच्या ठिकाणी तर त्याची तयारी करणं, यासाठी हा महिना शुभ राहील। तर व्यावसायिकांना सरकारी कामाची नवीन टेंडर मिळवण्यासाठी अवश्य प्रयत्न वाढवायला करायला हरकत नाही। तसेच जी मंडळी कोणत्याही क्षेत्रातील मध्यस्थाची एजंट म्हणून कामं करतात त्यांच्यासाठी नवीन कामाच्या संधी वाढतील। शेती तंत्रज्ञान, शेतीविषयक कामकाज, वाहन, मोटर गॅरेज, रस्त्याची कामं, लोखंड, बिल्डिंग मटेरियल, तेल, पेट्रोलियम पदार्थ अशा क्षेत्रात व्यावसायिक मंडळींना हा महिना कामकाज वाढवणारा राहील आणि चांगला लाभाचाही राहील। तसेच ज्यांना नव्याने या क्षेत्रामध्ये व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांनी या महिन्यात अवश्य या क्षेत्रामध्ये निर्णय घेऊ शकता। विद्यार्थ्यांना सुद्धा हा महिना मनासारखं यश मिळवण्यासाठी अनुकूल राहील। तर शेअर मार्केटचा अभ्यास करून त्यामध्ये करिअर सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी या महिन्यामध्ये योग्य ते प्रशिक्षण घेऊन सुरुवात करण्यासाठीचे ग्रहयोग शुभ व लाभदायक असणार आहे। घरासंबंधातले काही निर्णय घेणं या महिन्यात शुभ राहते। आरोग्याचा विचार केला तर पाठीच्या मणक्याचे आजार आणि ब्लड प्रेशर संबंधित तक्रारींकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका। म्हणजे आपल्याला सुद्धा अशा प्रकारे वैयक्तिक किंवा कुंडलीचं किंवा आपल्या वास्तूचं अचूक आणि सूक्ष्म सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे दिलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची आधी माहिती घ्या। अर्थात ते आम्ही तुम्हाला पाठवतोच आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा। हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीनेच केले जात असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून सहजरित्या हे मार्गदर्शन घेऊ शकता। आणि यासाठी आमचा संपर्क व्हॉट्सअप नंबर आहे 9892156163। हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही नेहमी देत असतो। आता विचार करूया शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा या महिन्यातला। या महिन्यामध्ये फायनान्स, बँकिंग, लॉजिस्टिक, ऑइल, FMCG, पेट्रोकेमिकल, इन्फ्रा, फार्मा हे सेक्टर बऱ्यापैकी फायदा मिळवून द्यायला मदत करतील। अर्थात योग्य मार्गदर्शन घेऊन गुंतवणूक करू शकता। इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना बऱ्यापैकी लाभ मिळवून देणारा राहील। तर मंडळी ही होती जुलै महिन्यातल्या महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि परिणाम आपल्या कन्या राशीसाठी। आता आपण जाणून घेऊया थोडक्यात परंतु महत्त्वाचं ते म्हणजे दैनिक राशीफळ या संपूर्ण जुलै महिन्यातलं, अगदी दिवसाच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटपर्यंत। त्यामुळे अजून आपल्याला शुभ आणि अशुभ दिवस सूक्ष्मरीतीने समजायला मदत मिळेल। महिन्याचे पहिले 8 दिवस 1 ते 8 जुलै आनंद उत्साह वाढवणारे दिवस राहतील। कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी महत्त्वाचे मोठे निर्णय घेण्यासाठी अत्यंत शुभ दिवस। कामानिमित्ताने जवळपासचे प्रवास करावे लागले तर अवश्य वेळ काढा, प्रयोजन करा। थोडक्यात शुभ व लाभ वाढवणारे दिवस हे असणार आहेत। कुटुंब, घरपरिवार यांच्याबरोबर आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील। 9-10 जुलै कुटुंबामध्ये थोडीशी काळजी आणि चिंता कुटुंबाच्या संदर्भात आपल्या डोक्यामध्ये वाढेल। मात्र घरासाठी काही नवीन खरेदी करण्यासाठी हे दिवस शुभ राहतील। घर, जमीन जुमला, शेती यांची खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी सुद्धा हे दिवस शुभ असतील। त्याच्या पुढचे 3 दिवस 11, 12, 13 जुलै विद्यार्थ्यांसाठी शुभ असतील। शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदार त्यांच्यासाठी प्रॉफिट बुक करायला अतिशय उत्तम दिवस। नवीन गुंतवणूक करण्यासाठीचे निर्णय घेणं उत्तम। कॅम्पस प्लेसमेंट, सिलेक्शन, नोकरीचे इंटरव्ह्यू यासाठी सुद्धा अनुकूल दिवस असतील। 14-15 जुलै आपली व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची थोडीशी काळजी घ्या। मानसिक ताणतणाव वाढणार नाहीत याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावंच लागेल। आरोग्याच्या काही जुन्या तक्रारी असतील तर या काळात थोडं डोकं वर काढताना दिसतील तेव्हा सांभाळा। आपल्या खर्चावर सुद्धा लक्ष द्या। महत्त्वाचे निर्णय शक्यतो या दिवशी घेण्याचं टाळा। 16-17 जुलै व्यावसायिकांना नवीन संधी, व्यावसायिक निर्णय आणि लाभ घेण्यासाठी उत्तम। कोर्ट कचेरीच्या कामावरती लक्ष दिल्यास चांगले परिणाम मिळतील। शुभ दिवस। 18-19 जुलै पुन्हा एकदा आरोग्याकडे लक्ष द्या। वादावादी आणि गैरसमज टाळा। व्यवहार सांभाळून करा। कुठल्याही गॉसिपिंगमध्ये शक्यतो भाग घेऊ नका। 20 ते 26 जुलै पुढचे 7 दिवस कार्यातील लाभासाठी उत्तम राहते। कुठल्याही प्रकारचं कार्य, विशेष करून नोकरदार मंडळींना हे दिवस
उत्तम असा प्रतिसाद देणारे नोकरीच्या ठिकाणी राहतील. वरिष्ठ अधिकारी, मित्रपरिवार, कुटुंबातील वडीलधारी मंडळी या सगळ्यांकडून उत्तम सहाय्य आपल्याला मिळू शकतं. जुन्या गुंतवणुकीमधून फायदा मिळेल तेव्हा अवश्य आपल्या प्रॉफिट बुकिंगवरती याही काळात लक्ष द्या. आनंद आणि उत्साह वाढवणारे दिवस राहतील. पिकनिक, यात्रा, प्रवास, लग्न कार्य, धार्मिक कार्य यासाठी या दिवसामध्ये धावपळ उत्तम राहील. महत्त्वाच्या चर्चा आणि निर्णय घेण्यासाठी शुभ दिवस. हाती घेतलेल्या कार्याला योग्य प्रतिसाद मिळेल, भाग्याची साथ मिळेल. 27-28 जुलै महिन्याचे शेवटचे 2 दिवस हे जे आहेत ते कुठलेही महत्त्वाचे निर्णय, गुंतवणूक, खर्च यावर लक्ष द्या. शक्यतो जिथे संशय असेल तिथे लगेच कुठलाही निर्णय घेऊ नका. तर शेवटचे 3 दिवस 29, 30, 31 जुलै महत्त्वाची कामं पुन्हा हातात घेण्यासाठी अनुकूल आणि शुभ परिणाम साधणारे दिवस. या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी व अशुभ परिणाम कमी करण्यासाठी आपल्याला महालक्ष्मी अष्टक व महाविष्णू यांची उपासना आणि साधना वाढवायची आहे आणि म्हणूनच अष्टक स्तोत्र अवश्य पठण करा. तर विष्णू सहस्त्रनामावलीचा पाठही जितका होईल तितका रोज करा. तर मंडळी, ही होती आपल्या कन्या राशीची जुलै महिन्यातली संपूर्ण माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि लाईक करायला सुद्धा. मंडळी, आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण जी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक जे आहे चैतन्य लहरी, कारण आता चातुर्मास सुरू होतोय, त्या निमित्ताने हे पुस्तक आपल्याला घ्यायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर 331 रुपये फोनपे करून तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला आणि याचा स्क्रीनशॉट पाठवा. भारतात तुम्हाला हे पुस्तक पाठवण्याची व्यवस्था केली जाईल. याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ 151 रुपये परमपूज्य टेंभे स्वामी महाराजांनी रचलेला हा सुद्धा आपण मागवू शकता. तसेच विविध स्तोत्र असलेलं पुस्तक आता आम्ही नवीनच प्रकाशित केलेलं आहे आणि त्या पुस्तकाचं नाव, त्याच्यामध्ये आम्ही 108 नावं, जवळजवळ 25 ते 27 देवतांचे असलेले 108 नावांचं संकलन केलेलं एक सुंदर पुस्तक आम्ही प्रकाशित केलेलं आहे. ते म्हणजे अष्टोत्तर शतनामावली. हे सुद्धा 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता, अगदी भारतात कुठेही. हे सगळं सांगण्याचं कारण, धार्मिक उत्सव, सण आता सुरू होत आहे चातुर्मासाच्या निमित्ताने. त्यामुळे घराघरातून काही ना काहीतरी धार्मिक आध्यात्मिक सेवा या दिल्या जातात, मंत्रपाठ केले जातात. त्याकरता निश्चितच आपल्याला ही पुस्तकं उपयोगी पडतील. त्यातला हा जो सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथ आहे परमपूज्य टेंभे स्वामी महाराजांनी लिहिलेला, ह्या ग्रंथाचं वैशिष्ट्य म्हणजे 700 ओव्यांचा हा ग्रंथ आहे. मूळ गुरुचरित्रातला सार. आबाल वृद्ध, स्त्री पुरुष कुणीही या ग्रंथाचं वाचन करू शकता, पारायण करू शकता. तर अवश्य हे पुस्तक म्हणजे श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा अलौकिक असा ग्रंथ सुद्धा आपण 151 रुपये फोनपे करून मागवू शकता. तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा प्रवाहित होण्यासाठी हे आम्ही घेऊन आलेलो आहे पितळेचं धूपदीप पात्र, ज्यामध्ये तांब्याच्या 2 वाट्या आहेत. एकामध्ये कापूर, लवंग, दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात, असे दोन्ही अग्नी सकाळ संध्याकाळ प्रज्वलित करून घंटानाद करत, शुभमंत्राचा पाठ करत आपल्या वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने हा अग्नी फिरवणं वास्तूमध्ये. त्यामुळे चैतन्य निर्माण व्हायला तर मदत होतेच, पण छोटे मोठे असलेले वास्तू दोष का होईना पण हळूहळू कमी होण्यास मदत मिळते. याची माहिती सुद्धा मागवायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मंडळी, विविध स्तोत्र आणि मंत्र यांच्या पुस्तकांबरोबरच विविध प्रकारच्या ग्रहांची यंत्र, शिवलिंग, त्याचप्रमाणे रुद्राक्ष ही सुद्धा आपल्याला मागवायची असतील तर आम्हाला व्हॉट्सअप करून मेसेज करून आधी माहिती घ्या आणि त्यानंतर अवश्य आपली ऑर्डर बुक करा. मंडळी, असा हा कन्या राशीसाठी जुलै महिना आनंदाचा, भरभराटीचा जाऊ ही भगवंताचरणी प्रार्थना. घेऊया विश्रांती या ठिकाणी. पुढच्या भागामध्ये कन्या राशीनंतर येणारी तूळ राशी पाहायला विसरू नका. पुन्हा आठवण करून देतो, राहू आणि केतू संदर्भातले 2 व्हिडिओ परिणाम कसे राहतील हे सांगणारे आम्ही तयार केलेले आहेत. शिवाय राहू आणि केतू हा कुंडली न पाहता आपल्या रोजच्या अनुभवातून आपल्या कुंडलीत हे ग्रह बिघडलेले असतील याची काही सूचना आपल्याला कशी मिळते ते सुद्धा 2 व्हिडिओ आहेत आणि काय उपाय करायचे आहेत तर ते व्हिडिओ खाली लिंकमध्ये दिलेले आहेत. अवश्य पाहायला विसरू नका. कळावे लोभाय असावा. धन्यवाद.